तुला कसं आला होता नंबर? पंचवीस आहे दोन्ही आहे. काय बोलत होता मी? गाडीची ऑर्डर आलो आम्ही तिला फोटोवर सांगितलं होतं 24 घ्या म्हणजे सकाळी चालू दुकान मॉनिटरी कॅब आहे मंडळाचं नाव आहे सांगितलं लिहून घेतलं नाही. अरे कॅप्टन कॅब पाहिजे की कुठली पाहिजे? दादा आपलं पहिलं नाव सांगा ना. योगेश मोहनलाल पारेख. तर ज्या प्रकारे आपल्या दुकानात झेंडे आले आहेत तर नेमकं किती वर्षापासून आपण हे झेंडे विकताय? 15 ते 15 वर्ष, कमीत कमी 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून आपण झेंडे विकताय. कुठल्या कुठल्या पक्षाचे झेंडे बनवता आपण? सगळ्याच पक्षाचे, असा नाही की याचा बनवला त्याचा नाही, असं नाही, सगळ्यांचे. आता बरेच पक्षांचे हे 2-2 गट देखील झालेले आपल्याला पाहायला मिळाले, तर त्याचे देखील तुम्ही कामं घेता का? म्हणजे दोघांचे घेतो मी, उद्धव साहेबांचा पण घेतो आणि एकनाथ शिंदेचा पण घेतो मी. तर असं आता किती म्हणजे साधारण काही पक्षांचं आपल्याला बनवायसाठी ऑर्डर बिडरचं काही आलंय का आतापर्यंत? कारण की लोकसभा निवडणूक सुरू झाली आहे, प्रचाराचे दिवस आहे. फक्त भाव विचारून जातात, क्वांटिटी मध्ये भाव विचारतात काय, तर त्याच्यामुळे येतील ऑर्डर, येणार नाही येणार असं नाही. पण आता ते 4 दुकानात जाऊन विचारतात ना, याचा काय भाव त्याचा काय भाव, बा टोपी तू काय भावाने देतो. कोण बोलेल मला लाख पाहिजे, कोण बोलेल मला 50,000 पाहिजे, तर ते भाव काढतात सगळीकडे. आपल्याकडे किती काही राजकीय लोकांनी आतापर्यंत घेऊन गेले किंवा म्हणजे काही लोक असतील तुमच्या इन्क्वायरी चालू आहेत सगळ्यांची, कारण की आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये बॉम्बेमध्ये लाच आहे एकदम, तर त्यांना वेळ आहे भरपूर, तर त्यामुळे ते बनवून पण घेतील ना. तरी आतापर्यंत काही राजकीय लोकांनी तुमच्यावर भेट घेतली असेल, काही प्रचारासाठी साहित्य घेण्यासाठी असेल किंवा? आता आमचा रेग्युलर कस्टमर बरंच गोगवले, काय त्यांचं काय नाही असतं, काय नाही काय. त्याचे काही भाव काय असतं साधारणतः? 5 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंतचे मफलर आहे. आणि काय काय प्रचाराचं काय काय आपल्याला साहित्य मिळतं? म्हणजे जास्त करून मफलर, टोप्या आणि झेंडे. लोकांचा प्रतिसाद कसा असतो म्हणजे सर्व घेण्यासाठी? आपण त्याच्यात नाही पडत, आपण फक्त आपला कोण माल घेतो त्याला असं नाही की बा तू खूप मनसेवाला आहेस की तू हे आहेस. आता मनसे आमचा 12 महिने चालतो, 12 महिने माल खपतो. कारण आता इलेक्शनचा काळ आहे, सर्वच निवडणुका लागणार आहेत, लोकसभा नंतर विधानसभा असतील, लोकसभा असतील, आता प्रचाराच्या माध्यमातून सुरू होणारच आहे. याच्यात कमी असतो, याच्यात आहे ना. आता हे लोकसभामध्ये पार्टी लेवलचा माल या लोकांना भरपूर येतो, पार्टीच जास्त माल देते, त्यामुळे याच्यात कमी. आणि मुंबईमध्ये आता महाराष्ट्रामध्ये 6, मुंबईमध्ये 6 सीट आहे समजा, तर ते 6 जणच घ्यायला निघणार. याच्याहून जास्त विधानसभा आणि सगळ्यात जास्त BMC. तुझं नाव सांगा पाहिजे. माझं नाव सागर पारेख. साधारण जसं की आपण बघतोय आपल्याकडे राजकीय पक्षांचे झेंडे वगैरे काय आले, म्हणजे काय काय प्रकार प्रचाराचा आला आणि त्या संदर्भात सगळे प्रकाराचे झेंडे आहे, पण अजून कोण विचारायला आला नाही. अजून का डिक्लेरेशन, जेव्हा फॉर्म सगळं डिक्लेरेशन होईल तेव्हा सगळं थोडं चालू होईल. साधारण तरी किती प्रमाणात आपले सर्व झेंडे काय बनवले जातात आणि याचा खर्च किती होतो? खर्च नाही, जसं गिराक येतात तसं आपण बनवून देतो. त्यांना किती वर्षापासून हे बनवताय तुम्ही? स्वतः या दुकानात काम करताय? मला 15 वर्ष झाली. मी 15 वर्षापासून दुकान हँडल करतोय वडील बरोबर. काय अनुभव कसा या आधीचा देखील इलेक्शन आत्ताच नाही, या आधी पण देखील झालं आहे, इलेक्शनचा अनुभव आहे. तर कसं आहे, जसं प्रकाराचं इलेक्शन चालू आहे तसं प्रकाराचं काम आहे, तसं प्रकारचं काम चालू आहे. कुठल्या इलेक्शनला जास्त हे प्रचाराचं साहित्य लागतं? अजून तर हे विधानसभाला जास्त लागतो, विधानसभाला माल थोडा जास्त लागतो, लोकसभेला थोडा कमी असतो. म्हणजे
ज्याचं फॉर्म भरतात ते लोकांचं कसं त्यांची कंडिशन असतात त्याच्यावर ते लोक करतात. तुम्ही किती दिवसापूर्वी हे सर्व माल म्हणजे आणता प्रचार? माल आम्ही लोडिंग करून कमीत कमी 10 दिवस पहिला थोडा थोडा माल भरतो, जास्त माल भरत नाही. कारण ज्यापर्यंत जे फॉर्म भरल्यावर ज्यांचा डिक्लेरेशन होतो, ज्यांची ऑर्डर येतो, त्याला आम्ही 5-6 दिवसाचा टाइम घेतो आणि देतो त्यांना. आचारसंहिता लागल्या या आधी देखील आपण म्हणत होता का आचारसंहितामध्ये आता सुरू केलं? नाही म्हणजे अजून आचारसंहितेनंतर अजून तर कोण विचारा अजून जास्त आला नाही. अमुक ते मेन गिराग आहे आमचे पहिले भरत शेठ गोगवले काका ते येतात, प्रवीण दरेकर साहेब येतात, योगेश सागर काका आहे ते येतात, मेन आमदार आहे, खासदार आहे ते लोक. आपलं दुकान लालबाग परिसरात आहे. अरविंद सावंत असतील इकडचे, परत अजय चौधरी असतील, यांचा तुम्हाला सहवास नाही लागत काय सर्व साहित्य घेण्यासाठी? नाही, त्यांचे माणसे येतात घेऊन जातात. कारण हे 12 महिने असतात, काहीतरी फंक्शन असतो, काय असतो, कधी कधी त्यांना क्रिकेटचं आयोजन आहे, त्यांना कधी कधी झेंडे लागतात, ते घेऊन जातात. ठीक आहे.